अस्पृश्य समाजात जन्माला आलेले चोखोबाराया परमात्म्यावर निरतिशय प्रेम होतं. माझ्या जगदीश्वराने कधीच भेदभाव केला नाही. एक दिवस चोखोबाराया पहाटे पहाटे पंढरीश पांडुरंगाचं मंदिर झाडत होते. मंदिर झाडता झाडता आज अचानक मनात आलं, परमेश्वरा गेल्या असंख्य वर्षापासून तुझी सेवा करतोय, पण आज का कोण जाणे जवळ येऊन तुला आलिंगन देण्याची इच्छा होते. देवा, माझा पांडुरंग भाव जाणतो ना. दुरून त्या चोखोबारायला पाहिलं आणि आवाज दिला, चोख्या, अरे मला भेटायचं म्हणतोयस ना, ये माझ्याकडे. चोखोबाराया जरा हातात झाडू घेतलेला आहे आणि इकडे तिकडे पाहताय कुणाला नेमकं भगवंत बोलवतायत. कटेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाने हात वर करावा आणि त्या चोखोबारायाला आवाज द्यावा, अरे चोख्या, तुलाच आवाज देतोय, ये माझ्याकडे. चोखोबारायाला अतिशय आनंद झाला. हातातला झाडू बाजूला टाकला. लगबगीने गेलेत परमेश्वराजवळ. देवा, मला बोलवलं? हो चोखोबाराया, तुम्हाला बोलवलं. तुम्हाला इच्छा होती ना मला आलिंगन देण्याची? चोखोबाराया म्हणतात, हो देवा, पण बाकी कोणी जर बघितलं तर? अरे तू त्याची चिंता करू नकोस, तुला मी बोलवलंय ना माझ्याजवळ, चल आलिंगन दे मला, असं म्हणत जगदीश्वराने त्यांना जवळ घ्यावं, आलिंगन द्यावं. चोखोबारायांना इतका हर्ष व्हावा, आनंद अश्रू अनावर व्हावेत आणि सगळे आसवांचे थेंब भगवंताच्या खांद्यावर पडायला लागले. चोखोबाराया ढसा ढसा रडायला लागले. देवा, एकीकडून समाजाचे फटके बसतायत, समाज तिरस्कार करतो, पण माझा पांडुरंग माझा तिरस्कार करत नाही. देवाने जवळ घ्यावं. चोख्या, तिरस्कार करून कसं चालेल रे? अरे हे शरीर पाहून मी नाही रे प्रेम करत, अंतःकरणाचा भाव पाहून मी प्रेम करतो. हे बघ, माझ्या अंगावर असलेला हा जो शेला आहे ना, हा राहू देत तुला, हे उत्तरीय वस्त्र घेऊन जा तुझ्यासाठी. चोखोबाराया म्हणतात, नाही देवा, असं काही देऊ नका. तुमचा हा जो शेला आहे, रत्नजडीत शेला आहे, जर कोणी पाहिलं तर मला विनाकारण चोरीचा आरोप घेतील माझ्यावर. भगवंत म्हणतायत, असं काही होणार नाही, मी तुला देतोय ना, स्वीकार, भेट वस्तू म्हणून स्वीकार. चोखोबाराया म्हणतात, नाही ना देवा. आता देवाचा शेला होता ना तो, आपल्यासारखा होता का? सुती कापडी शेला होता का? रत्नजडीत सोन्याच्या तारांनी विणलेला तो शेला. पांडुरंग आग्रह करतायत, चोखोबा, एवढा शेला घे तुझ्यासाठी. भगवंताच्या आग्रहाखातीर चोखोबारायांनी शेला खांद्यावर टाकावा आणि देवा, आज्ञा घेतो, आता कोणी जर पाहिलं ना तर विनाकारण सगळेजण आरोप करतील. ठीक आहे चोखा, तू तुझं काम कर, असं म्हणत पांडुरंगाने पुन्हा आपल्या मुद्रेमध्ये यावं आणि उभं राहावं त्या विटेवर. चोखोबारायांनी हातात झाडू घ्यावं आणि आपलं काम करत राहावं. थोड्या वेळाने त्या ठिकाणी मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी काही लोक आलेत. पांडुरंगाच्या विग्रहाजवळ गेलेत. बघतायत तर काल जो शेला रत्नजडीत दिला होता देवाच्या अंगावर, तो दिसत नाहीये. कुठे गेला शेला म्हणून पाहताय तिकडे तिकडे. कोपऱ्यामध्ये झाडणाऱ्या चोख्याच्या खांद्यावर शेला दिसला. धावत गेले आणि चोखोबारायाला पकडलं. चोरी करतोस, मंदिरामध्ये येतो, झाडण्याचं नाटक करतो, देवाच्या भक्तीचं पूजनाचं नाटक करतो आणि चोरी करण्यासाठी येतो. अरे एवढंच जर पोट भरायचं होतं तर आम्हाला सांगायचं असतं ना, आम्ही दिले असते तुझ्या संसाराकरता पैसे, पण देवाचं वस्त्र चोरण्याची काय गरज होती? चोखोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. गयावया करतायत, लोटांगण घेतायत. अहो मी चोरलं नाही, माझ्या पांडुरंगाने स्वतः मला दिलंय. बोल ना पांडुरंगा, अरे सांग यांना, मी नाही म्हणत होतो ना देवा तुला, तरी सुद्धा तू दिलं. पण पांडुरंग असं कोणाशीही बोलणार होता का श्रोतेहो? ज्याचं अंतःकरण चोखोबारायांसारखं चोख झालेलं होतं त्याच्याशीच माझा जगदीश्वर बोलणार होता. ज्यांच्या मनात अजूनही भेद होता त्याच्याशी कसा बोलेल पांडुरंग? भगवंत निशब्द आहेत. लोकांनी फार मारलं चोखोबारायाला, फार मारलं. अंगाला जखमा व्हायला लागल्यात. हात जोडून विनंती करतायत, अहो मारू नका, माझ्या पांडुरंगाने मला शेला दिला. खूप मारल्यानंतर आता चोखोबाराया लंगडत लंगडत घरच्या दिशेने निघालेत. आपल्या झोपडीचं दार उघडलं आणि पांडुरंगांचा विग्रह समोर ठेवलेला आहे, मूर्ती समोर ठेवलेली आहे. त्या मूर्ती समोर बसतायत आणि ढसा ढसा रडतायत चोखोबाराया. डोळ्यातून पाणी आलं. देवा, अरे असं जन्माला येणं जर आमच्या हातात असतं तर उच्च कुळात नसतो का आलो जन्माला?
काय या समाजाने एवढा तिरस्कार करावा? अरे काय मागच्या जन्मीचं असं पातक झालं की या समाजाने इतकं तिरस्कृत आम्हाला करावं? देवा तुला तर माहिती आहे ना रे, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला सिवरील या रंगा. अरे या शरीराचं काय घेऊन बसलाय, पण अंतःकरणातला भाव तर शुद्ध आहे ना तुझ्या चरणी वाहिलेला. तू तुझा माझा देवा कार्य वैरा काढ, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ. दुःखाचे डोंगर, दुःखाचे तुझा माझा देवा कार्य वैरा काढ, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविसी, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ. ऐसे कायम चिती, ऐसे कायम चिती आले तुझ्या, आले तुझ्या. तुझा माझा देवा कार्य वैरा काढ, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ. दुःखाचे डोंगर दाखविसी, दाखविसी. तुझा माझा देवा कार्य वैरा काढ, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ, तुझा माझा देवा कार्य वैरा काढ. चोखोबराया भगवंताच्या चरणी विनंती करतायत, काय चुकलं देवा, काय एवढा वैराकार झाला? अरे जन्माला येणं खरंच आमच्या हातात असतं ना, माणसाच्या हातात असतं तर असं हीन जातीत नसतो रे जन्माला आलो. पांडुरंगा काय या समाजाने इतकं तिरस्कृत करावं? फार मारलं देवा. ओक्साबोक्षी रडतायत जगदीश्वरासमोर, पण पांडुरंगाला आपल्या भक्ताची दया येते ना. सूक्ष्म रूप धारण करत पंढरीनाथ चोखोबरायांच्या घरी जावेत आणि चोखोबरायांच्या समोर बसावेत. चोख्याच्या डोक्यावरून हात फिरवावा आणि पांडुरंगाने समजूत घालावी चोखोबरायांची. चोखोबराया का रडताय? कुणासाठी रडताय? या समाजाचं काय मनावर घेऊन बसलात? चोखोबराया रडतायत, देवाकडे सांगतायत, काय एवढा तिरस्कार? सांग ना मला देवा, किती वेळ मी सहन करणार? भगवंत म्हणतायत, अरे चोखोबा, या जगाचं असंच आहे, खऱ्या भक्तालाच हे जग त्रास देणार आहे. तू चिंता करू नकोस. किती गोड हा दृश्य असेल बघा मातांनो.
एकीकडून आपण समाजाची अपेक्षा करतो, एकीकडून आपण आप्तेष्टांची अपेक्षा करतो की आपल्याला कोणीतरी सांत्वना द्यावी, कोणीतरी जवळ यावं, कोणीतरी विचारावं काय झालं तुम्हाला, काय दुखतंय. कधीतरी वाटतं की नाही की सुनबाईने सुद्धा म्हणावं आजच्या दिवस बसा थोडा वेळ, काम भरपूर झालं आता मी करते, अशी अपेक्षा असते की नाही. कधीतरी असं वाटतं आईला पण की मुलाने यावं आणि म्हणावं आई गोळी घेतलीस का संध्याकाळची, जेवण केलंय का व्यवस्थित. आपल्याला अपेक्षा असते आपल्या आप्तेष्टांकडून. पण चोखोबरायांचं महत्भाग्य बघा, चोखोबरायांची सांत्वना करण्यासाठी जगाचा बाप त्याच्या झोपडीमध्ये जाऊन डोक्यावरून हात फिरवतोय आणि समजावून सांगतो, धरुनी हनुवटी गुजावीत असं म्हणतात. हनुवटीला धरून चोखोबरायाची समजूत घालते, अरे चोखोबराया असं रडू नकोस, आहे ना तुझ्या पाठीशी मी, तू कसली चिंता करतोय, मी तुझी चिंता निवारण करण्यासाठी बसलेलो आहे. असं म्हणत पुन्हा भगवंताने अदृश्य व्हावं आणि जाऊन त्या स्थूल स्वरूपामध्ये प्रवेश करावा. थोड्या वेळात सगळीकडे चर्चा व्हावी. पाषाणाची पांडुरंगाची मूर्ती आणि पाषाणाची असून सुद्धा गाल सुजलाय देवाचा, डावा गाल. सगळीकडे चर्चा व्हायला लागली, हे कसं काय झालंय. अहो सामान्य जीवाचा गाल सुजेल यात नवल आहे, नवल नाहीये, पण पाषाणाचा गाल सुजतोय हे कसं शक्य आहे. धावत निघालेत सगळेजण मंदिराकडे. अफाट गर्दी मंदिराच्या समोर झालेली आहे. सगळेजण पाहताय पाषाणाच्या मूर्तीच्या गालावर सूज आली कशी काय. असंख्य वैद्य बोलवलेत, कुणी लेप लावलेत, कुणी काय काय लावलं, पण देवाच्या गालावरची सूज काही उतरत नव्हती. शेवटी एकाने कुणातरी निष्कर्ष काढला, सकाळी त्या चोख्याला मारलं म्हणून तर झालं नसावं ना. पुन्हा काही म्हणताय की नाही नाही, अरे चोख्यासाठी कुठे देवाला दुःख एवढं, नाही नाही त्याचं काही नाहीये. अहो असू शकतं, एकदा बघा ना त्याला बोलवून जरा. असंख्य वैद्य बोलवलेत आपण, आता एकदा चोख्याला सुद्धा बोलवा. असं म्हणत 2-4 जण धावत गेले चोखोबरायांच्या झोपडीकडे. अरे चोख्या धावत ये बाहेर. चोखोबराया लगबगीने आलेत, म्हणाले अजून मारायला आलात का मला. अरे नाही नाही मारायचं नाहीये, चल मंदिराकडे. आता मंदिराकडे जाऊन मारणार का. अरे नाही चोख्या, पांडुरंगाच्या गालावर सूज आलीये, कशामुळे आली काही कळत नाहीये. चोखोबरायांनी पांडुरंगाच्या गालावर सूज आली हे वाक्य ऐकता बरोबर धावत निघाले. माझ्या पांडुरंगाला कसला त्रास होतोय म्हणत. मंदिराच्या समोर अफाट असलेली गर्दी चोखोबरायांनी पार केली. सगळ्यांना बाजूला ढकलत चोखोबराय समोर गेले. पांडुरंगाकडे पाहून रडताय, देवा हा त्रास कशामुळे झाला, का झाला. अगदी मायेचा स्पर्श त्या ठिकाणी पांडुरंगाच्या जवळ गेलेत आणि मायेने भगवंताच्या गालावरून हात फिरवता बरोबर पाषाणाच्या मूर्तीचा सुजलेला गाल सुद्धा उतरून गेला. जशीच्या तशी मूर्ती समोर उभी राहिली. आता मात्र सर्वांना कळलं होतं की चोखोबराया जरी अस्पृश्य समाजात जन्माला आले तरी अंतःकरण मात्र उच्च कोटीचं आहे चोखोबरायांचं. भगवंताचा हा साक्षात्कार बघितला आणि तेव्हापासून भक्तीमध्ये किती शक्ती आहे सगळ्यांना कळायला लागलं. आतापर्यंत ज्या चोख्याचा तिरस्कार हा समाज करत होता, आता त्यांना कळून चुकलं होतं की शारीरिक गोष्टी किंवा जातीपातीच्या गोष्टी भक्तीमध्ये मायने ठेवतच नाही. भक्तीमध्ये सर्वोत्कृष्ट भाव जर असेल तर भगवंत निरंतर आपल्या जवळ असतो. कसलीच परीक्षा भगवंताने कधी केली नाही. भक्ताचा कुठला वर्ण त्याने विचारला नाही. त्याने सदोदित अभेद वृत्तीनेच सर्वांना आपलंसं केलेलं आहे. म्हणून श्रोते हो, लक्षात ठेवा, भक्ती करताना सुद्धा अभेद वृत्तीनेच भक्ती करावी. जोपर्यंत अंतःकरणामध्ये या सगळ्या भेद अवस्था आहेत ना, तोपर्यंत भगवंत येणं कठीण आहे बरं. कारण ही भक्ती वाटते तितकी सुद्धा सोपी नाहीये. मी तुम्हाला कालही बोलले, जोपर्यंत मन मंदिर स्वच्छ होत नाही. मला एक सांगा, पाहुणा जर कोणी घरी यायचा असेल तर आपण सर्वात आधी काय करतो, घर आवरून ठेवतो की नाही. तुम्ही आवरता की नाही. पाहुणा जर घरी यायचं झालं तर आपण सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवतो, पसारा आवरतो. सामान्य पाहुणा यायचं झाला तर घर आवरतो. मग मला सांगा, जगाचा बाप जर या हृदय मंदिरात येत असेल तर हृदय किती स्वच्छ असावं, किती सुंदर असावं, किती चोख असावं. म्हणून प्रतिक्षण मन स्वच्छ करायचंय का, क्योंकि मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है,
क्या करना पड़ता है। देखिए मीराबाई ने भी मन के मंदिर में प्रभु को बिठाया था, लेकिन उसके लिए उसे परीक्षाएं देनी पड़ी। विषाचा प्याला प्यावा लागला होता। जनाबाईला सुळावर चढण्यासाठी सगळे जण तयार झाले होते। जनाबाईला जावं लागलं होतं सुळावर, पण नंतर सुळाचं पाणीही त्यानेच केलं की नाही। परीक्षा द्याव्या लागतात भक्तीमध्ये, पण चोख वृत्तीने। बड़ा सुंदर भाव है, हम श्रवण करेंगे। झेलना पड़ता है जिंदगी से भक्ति इतनी भी सस्ती नहीं है। गौर से सुनिए, भक्ती इतनी भी सस्ती नहीं है। असं सहज जावं आणि कोणालाही म्हणावं आपण भक्त आहोत भक्त आहोत, नाही नाही, एवढं सामान्य हा खेळच नाहीये। काय काय करावं लागतं भक्तीमध्ये, आइए जरा प्रेम से गाएंगे। मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। और झेलना पड़ता है जिंदगी से, झेलना पड़ता है जिंदगी से, भक्ति इतनी भी सस्ती नहीं है। ओ झेलना पड़ता है जिंदगी से, झेलना पड़ता है जिंदगी से, भक्ति इतनी भी सस्ती नहीं है। हरि बोल। जय हो। प्रेम से ताली बजाते हैं। प्रेम मीरा ने मोहन से डाला, उसको पीना पड़ा विष का प्याला। प्रेम मीरा ने मोहन से डाला, उसको पीना पड़ा विष का प्याला। प्रेम मीरा ने मोहन से डाला, उसको पीना पड़ा विष का प्याला। ओ प्रेम मीरा ने मोहन से डाला, उसको पीना पड़ा विष का प्याला। जब तलक ममता है जिंदगी से, जब तलक ममता है जिंदगी से, उसकी रहमत बरसती नहीं है। ओ मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। हरि बोल। ताली बजाते हुए प्रेम से। जय हो। और देखिए ये जो माया है ना, ये नागिन है। गौर से सुनिएगा जरा, ये माया जो है ना, ये एक नागिन है। ये हर एक को डसती है, लेकिन हाँ कोई कोई लोग इससे छूट भी जाते हैं, बच भी जाते हैं। लेकिन कौन से ऐसे लोग हैं जो इससे बचते हैं, इस माया रूपी नागिन से बचते हैं? तो कवि बड़ा सुंदर कहता है, इसका उत्तर
हम इस अंतरे में सुनेंगे, जरा गौर से सुनिएगा। लोग कहते हैं नागिन है माया, इसने सारा जगत काट खाया। लोग कहते हैं नागिन है माया, इसने सारा जगत काट खाया। लोग कहते हैं नागिन है माया, इसने सारा जगत काट खाया। लोग कहते हैं नागिन है माया, इसने सारा जगत काट खाया। और अब उत्तर सुनिए, कौन कौन इससे बचते हैं। हो राम का नाम है जिसके मुख में, राम का नाम है जिसके मुख में, उसको नागिन डसती नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। हरि बोल, जय हो। जय हो। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। झेलना पड़ता है जिंदगी से, झेलना पड़ता है जिंदगी से। भक्ति इतनी भी सस्ती नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। बोलिए भक्तवत्सल भगवान की जय। आनंद भयो जी, आनंद भयो। जोर से कहना पड़ेगा, आनंद भयो जी, आनंद भयो। सुना आपने भाव, कितना सुंदर भाव है ना। मन के मंदिर में प्रभु को बसाना, बात हर एक के बस की नहीं है। झेलना पड़ता है जिंदगी से, भक्ति इतनी भी सस्ती नहीं है। अहो, भक्ती सिद्धीला जाण्यासाठी भक्तीच्या यज्ञकुंडात देहाची आहुती द्यावी लागते, तेव्हा कुठे जाऊन भक्ती सिद्धीला जाते। ज्यावेळी देहाविषयीची आसक्ती मिटेल, ज्यावेळी संसाराविषयीची आसक्ती वासना सर्व लयाला जातील, त्यावेळी कुठेतरी भक्तीचा एक कण मात्र हृदय मंदिरामध्ये निर्माण होईल। भक्त आणि फक्त याच्यामध्ये फरक असतो बरं। मी नेहमी सांगते, भक्त तेच आहेत जे भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी। खरं तर ही भक्ताची परिभाषा आहे। आपण स्वतःला भक्त म्हणून फायदाच नाही, आपण भक्त नाही, आपण फक्त आहोत। फक्त का फक्त आहोत? कारण आपल्याला एकच उद्योग आहे रोजचा, देवाला हात जोडायचे आणि म्हणायचे फक्त आम्हाला सुखात ठेव, फक्त आमच्यावर एवढं उपकार कर, आमचं एवढं चांगलं कर। आयुष्याची संध्या होते देवाकडे संसारासाठी मागता मागता मागता, पण तरी हा संसार पूर्ण होत नाही। भगवत भक्तीचे वेध माणसाला कधीच लागत नाही, कधीतरी तोही मिळावा अशी भावना मनात निर्माण होत नाही। कसले आपण भक्त? अहो, आपण उदबत्ती ओवाळायची त्याला, पण त्या उदबत्तीचा सुवास आधी आपण चेक करायचा, चांगला आहे का मगच घेऊ दुकानातून। कधी देवासाठी म्हणून आणलंय का आपण? कधीच नाही हो। जे नारळ आपण त्याला फोडलं, जर चांगलं निघालं तर प्रसाद म्हणून वाटलं, आणि जर ते खराब निघलं तर म्हणतो अरे बापरे, देवाला पावलं आमचं नारळ। म्हणजे खराब निघलं म्हणून पावायचं का त्याने? एवढंच नाही, आपण एवढे स्वार्थी आहोत
गॅसवर जर दुधाचं भांडं ठेवलेलं असलं आणि त्यातून दूध जर उकळून बाहेर आलं आणि ते जर सांडलं तर म्हणतो अरे अरे रे राम राम कृष्णार्पण मस्तू, गेलं पावलं कृष्णाला. का भांड्यात होतं तोपर्यंत नाही का पावलं? भांड्यात होतं तोपर्यंत ग्लासमध्ये देऊन त्यात साखर वगैरे घालून पंचखाद्य घालून देवाला नैवेद्य नाही दाखवलं आपण, ते वाया गेलं तेव्हा कृष्णार्पण मस्तू किंवा कृष्णार्पण असं म्हणायचं. अशी स्वार्थी भक्ती आहे आपली. आणि हे काही समजत नसेल का हो त्याला? त्याच्या देवळात कशासाठी आपण जातोय हेही त्याला कळतं, सगळं कळतं त्याला. का म्हणून आलाय? माझ्यासाठी नाही आलायस तू, अरे तुझ्या संसाराचं गाड बिघडलंय रस्त्यात, ते सुधारण्यासाठी तू आलेला आहेस. मैं रोज गुनाह करता हूँ वो रोज बख्श देता है, मैं रोज गुनाह करता हूँ वो रोज बख्श देता है, मैं आदत से मजबूर हूँ और वो रहमत से मशहूर है. मला सवय लागलेली आहे त्याच्या दारासमोर जाऊन त्याला मागत राहण्याची, पण त्यालाही सवय लागलेली आहे त्याच्या दारवंट्यात आलेल्याला देत राहण्याची. आपण आपला स्वभाव सोडत नाही आहोत आणि तो त्याचा स्वभाव सोडत नाहीये, पण कुठेतरी तो देतोय याचं तरी निदान आपल्याला भान असावं. जो प्राप्त है वही पर्याप्त है, इस भावना से हमें जीवन जीना है. जे मिळालंय ते त्याच्या कृपेने मिळालंय. त्याने नसतं दिलं तर कुठे गेलो असतो हात पसरवत? अहो त्याची दया आहे म्हणून कुणासमोर हात पसरवण्याची गरज नाहीये आपल्याला. कधीतरी तोही आपल्याला देतोय, आपल्या पाठीशी सदंतर आहे, हा भाव आपल्या अंतःकरणात असायला हवा. आणि तो देतोच. भगवंत निरंतर द्यायला तयार आहे. भगवंताची कृपा आणि गुरुची कृपा एकदा पाठीशी असली की मग मात्र जगामध्ये कुणासमोरच जाऊन हात पसरवण्याची गरज पडत नाही. आज आपल्या धर्ममंडपात आदरणीय डॉक्टर साहेबांचं सुद्धा येणं झालं. महाराजांचे स्वामीजींचे परमशिष्य, गुरूंची नितांत भक्ती आणि गुरूंच्या चरणी असलेला नितांत विश्वास, नितांत श्रद्धा. खरं तर त्यांच्याकडे पाहूनही कुठेतरी आपणही आदर्श घ्यावा. श्री गुरूंच्या चरणारविंदावर स्वतःला न्युछावर करून दिले. अगदी आदर्श आहे खरंच या व्यक्तित्वाचा. गुरुनिष्ठा असावी, भगवत निष्ठा असावी तर ती अशी असावी. आणि मी लहान आहे तुमच्या समोर, तरी सुद्धा तुमचा आदर कायम माझ्या मनात आहेच. आजही व्यासपीठावरून तुमच्या चरणी मी प्रणिपात करते. आदरणीय डॉक्टर साहेबांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. गावच तुमचं आहे पण तरी मला राहिलं गेलं नाही, कारण असे लोक जर आपल्या सानिध्यात असले तर कुठेतरी आपलाही विश्वास भगवत चरणी आणखी दृढ व्हायला लागतो, मजबूत व्हायला लागतो, नाही का? ज्याच्या संगतीत राहाल तसे आपण होऊ, हो की नाही? चांगल्याच्या संगतीत राहिलो तर आपली मानसिकता सुद्धा चांगली होईल, आणि वाईटाच्या संगतीत राहिलो तर मग मात्र वाईट विचार मनात येतील. ज्यावेळी अशा चांगल्या लोकांची संगती मिळते त्यावेळी आपणही कुठेतरी परमार्थ करावा अशी भावना मनात येते. म्हणून आदरणीय डॉक्टर साहेबांचे सुद्धा खूप खूप या व्यासपीठाकडून मी धन्यवाद व्यक्त करते आणि प्रणिपात सुद्धा करते तुमच्या चरणी. मी तुम्हाला भक्तीचं मर्म सांगत होते. अशी ही भक्ती गुण कामना रहित असावी.